26 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले सगळे रीतसर पुरावे आज मी दिलेले आहेत। मी पुरावे घेऊन आले होते आणि तरी सुद्धा एक 12 प्रश्नांचं जी प्रश्नावली आहे ते सुद्धा जबाबात त्यांनी जी आहे ती माझ्याकडनं उत्तर लिहून घेतलेली आहेत आणि काही पुरावे जे आहेत ते पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मी व्हिडिओ फोटोज दिलेले आहेत आणि मला सांगण्यात आलेलं आहे की याच्या आधी काही जणांना बोलवलं, कुणी पुरावे दिले नाहीत, पण आज त्यांना पुरावे दिलेले आहेत। तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे जे 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं जावं, कारण याच्यामध्ये अनेक कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनला अनेक वर्ष काम करतायत, अनेकांनी चुकीची कामं केलेली आहेत, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे, हप्ता गोळा करण्याचं काम अनेक पोलीस जे आहेत ते अवैधपणे करतायत। तर मला पोलिसांनी सांगितलेलं आहे की आजच्या जबाबानंतर आम्ही याची गोपनीय सगळी चौकशी करू आणि तातडीने यावर ऍक्शन घेऊ। आणि मी जे निवेदन दिलं, माझा जो जबाब घेतला तो अपर पोलीस अधीक्षक जे सचिन पांडकर आहेत त्यांनी घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की लवकरात लवकर या संदर्भामध्ये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन। आपापसातील वाद समझोत्याने मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण, कौटुंबिक प्रकरण, वीज वितरण कंपनीची प्रकरण, दिवाणी प्रकरण, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 320 अनुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरण, चेक बाउन्सची प्रकरण, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण, तसंच बँक आणि ट्रॅफिक चालान, वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत। तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरणं देखील ठेवण्यात आलेली आहेत। लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते। ज्या नागरिकांना आपली प्रकरणं लोक न्यायालयात ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा। लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात। राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे।